इथं पिशेवाडी बाकरवाडी रस्त्याला इथं माहिती घ्यायला आलेलो आहे. तर इथं आता संजय भाकरे आहेत, त्यांची आपण माहिती घेऊया. काय झाले हे भाकरे साहेब? हा पहिला रोड झालेला आहे बर का. हं. आणि रोड झालेला असताना इथून एक 200 मीटर पहिला कच्चा होता, पहिला उकरून ठेवलेला होता रस्ता. हं. अशोक भाकरे ते कॅनल पर्यंत हा रोड उकरलेला होता. आणि तिथून पुढे पहिला झालेला होता एक 200 मीटर 100 मीटर झालेला होता झेंड्यागड भाकरेवाडी बोर्डर वस्तीकडच्या साईडला झालेला होता. पण तो रस्ता त्याने डांबरी चांगला डांबरी उकरून सोडून परत नंतर त्याच्यावर थोडंफार खडी फेकली आणि कमी खडी कमी म्हणजे पहिलाच उकरून फक्त जागेला ठेवून व्यवस्थित काम झालेलं नाही आणि डांबर बी कमी टाकलेला आहे. आज तुम्ही बघितलं तर बघा इथं रोडवर ते ट्रॅक्टर जर उभा राहिला एक 15 टनाचा आणि हलवायचा म्हणला तर जागेला ते डांबर उकरलं जातंय. म्हणजे एवढं निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. हा हे बघा रोड कसा हाताने जर उकरत असला तर काय कसला लोलर कसा फिरवला किंवा काय मला सांगा. माणसाने परत आयुष्यभर असंच करत बसायचं का? एक 2-4 दिवसासाठी यायचं, महिन्याचं बिल काढायचं आणि हा रस्ता आणि आयुष्यभर व्हायला परत पाणी घालत बसायचं. एकदा काम झाल्यानंतर कमीत कमी 10-15 वर्ष तर ह्याची मंजुरी येत नाही. आणि ह्याच्यावरच आम्ही असं हे करायचं म्हणलं तर काय काम तर चांगलं झालं पाहिजे ना. जसं शासनाचं पेमेंट घेता त्या पद्धतीने वापरलं पाहिजे ना. बघा हे असं हाताने जर उकरत असेल तर काय करायचं? काम क्लिअर पाहिजे, पारदर्शक काम पाहिजे. हे डांबर नाही बघा, माती नुसते माती हाताने उकरलं जातंय. आणि मेन पॉइंट आहे चौक आहे इथं चौक. इथून पिशावाडीतून आणि बोर्डर वस्ती आणि इकडून वेळापूरवरून रोड येणार आहे. हा उपअभियंता यांनी हा रोड ठेकेदारावर कारवाई करावी आणि क्लिअर चांगलं होत नाही तोपर्यंत त्यांचं बिल देऊ नये असे अभियंत्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी किंवा बिल सोडून देऊ नये. हा बघा प्रत्येक ठिकाणी असं जागोजागी नुसती दगड टाकून नुसतं खडी टाकायचं काम केलंय त्याने, डांबर वाटायचं कामच केलेलं नाही. कुठे डांबर बघायलाच नाही. जर हाताने जर उकरत असेल तर पुढे काय किती दिवस टिकणार? टिकू शकत नाही. असं हाताने उकरत असेल तर कसलं काम म्हणायचं? यांच्यावर कारवाई ठेकेदारावर कारवाई केली पाहिजे शासनाने जातीनं लक्ष घालून कामाचा पाठपुरावा केला पाहिजे. काय अडचण काय? पहिला रस्ता कसा होता बघा, हा किती क्लिअर रस्ता बघा. पहिला ती उकरून असा केला रस्ता करून 8 दिवस झाला तो बरोबर उकरला पाहिजे. मग सगळा आता काय मागणी काय तुमची? काय नाही, रस्ता असा क्लिअर असा रस्ता करून द्यावा. दुसरी काय मागणी आमची? असा झाला पाहिजे, क्लिअर झाला पाहिजे रस्ता. आणि हा असा रस्ता असताना फोडून जवळजवळ 100 मीटर ते 150 मीटर रस्ता असा रस्ता असताना त्यांनी फोडून नंतर ही कच्चा रस्ता असा तयार केला त्याने. तयार केलेला आहे. हा पहिला रस्ता असा होता, हा रस्ता डबल, हा रस्ता जवळजवळ 100 मीटरचा रस्ता ह्यांनी फोडून उकरून हाय याच्यावर नुसतं परत खडी टाकून नुसतं लोलर फिरवलं. डांबर वापरला काय नाही, नुसतं मोकळं टाकून टाकले. डांबर वापरलंय पण कमी कमी म्हणजे काय नाहीच एकदम रस्ता.